तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा लोक नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की तुम्ही पण बघितलाय की कालचा गेम पूर्ण जे डिसिजन होता ते अनफेअर झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, काल 2 नॉमिनेशन कसं काय झाले, कारण की 2 नॉमिनेशन फक्त याच्यामुळे झालेत की दीपकला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि क्रिशला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की क्रिश हे जे होता रिटर्न तिकीट घेऊन आलेला होता, म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आला होता, त्याच्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जसं की तुम्ही पण बघितलात की क्रिशचा आणि काजलचा तर गेम प्ले बिलकुल पण म्हणजे क्रिशचा गेम प्ले होता, बट सोबतची पार्टनर काजलचा गेम प्ले थोडा पण चांगला नव्हता, तरीही त्यांना ठेवलेला आहे. कारण फक्त एवढंच होतं की जे आपला अथर्व आहे तो एकदम स्ट्रॉंग होता आणि रामा जे आहेत एकदम स्ट्रॉंग, दोन्हीही प्लेयर एकदम स्ट्रॉंग होते आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य केले होते, तरीही त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. कारण की जिंकवायचं होतं त्यांना प्रणालीमुळं त्या 2 स्ट्रॉंगेस्ट प्लेअरला बाहेर काढण्यात आलं आहे. फक्त आणि फक्त एकाला जिंकवण्यासाठी 2 चांगल्या खेळाडूला बाहेर काढण्यात आलं आहे. रेवती काही कमी चांगली होती, रेवती पण एकदम टास्क म्हणजे एकदम भारी टास्क कंप्लीट करायची रेवती, आणि नीता पण करायची. म्हणजे यांचा अर्थ असंच होता की यांना बाहेर काढायचं होतं. मला एक सांगा, दीपकची आणि प्रणालीची जोडी का आतापर्यंत चेंज केली नाही? कारण की त्यांना विन करायचं आहे. कारण की बघा, अनुश्री होती आणि आपला हे नव्हता, अथर्व होता. अथर्व आणि अनुश्रीची का जोडी चेंज केली? कारण की अथर्वला बाहेर काढायचं होतं आणि अनुश्रीकडे पब्लिक आहे, त्याच्यामुळे अनुश्रीला शेवटपर्यंत ठेवणारे लोक. कारण की अनुश्रीची पब्लिक अनुश्रीचा गेम प्ले बघण्यासाठी रोज 9:30 वाजता या फेक गेम प्लेची वाट बघत राहणार. त्याच्यामुळे त्या लोकांनी असा गेम केलाय की अथर्वला बाहेर काढायचं आहे तर आपल्याला पार्टनर चेंज करायला लागेल आणि प्रणालीला मध्येच ठेवायचं, तर प्रणालीचा पार्टनर फक्त दीपकच राहील. त्याच्यामुळे दीपकला मध्ये ठेवलेला आहे आणि यांची जोडी चेंज करून रामाला आणि नीताला बाहेर काढण्यात आला आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात, आता मला सांगा, एक गोष्ट क्लिअरली दिसते, दीपकचा खरंच सांगा गेम प्ले दिसतो का? सगळे लोक फक्त आणि फक्त प्रणालीमुळे हे करतात. प्रणालीचा फुल गेम प्ले आहे, मला आवडते प्रणालीचा खूप चांगला व्यवस्थित गेम प्ले आहे. बट दीपकचा गेम प्ले मला बिलकुल पण आवडला नाही. दीपक म्हणजे ओव्हर ऍक्टिंग करतो, ओव्हर थिंकिंग करतो, म्हणजे त्याला बोलायचं म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी राहतो तो, माहिती आहे का, वागतो. कारण की हे बघा, कालचा पण होता आपला काय एलिमिनेशनच्या अगोदर जे होतं त्याच्यात पण बघा त्याची भाषा कशी, म्हणजे भाषा म्हणजे भरपूर चेंज झालेली आहे. म्हणजे स्टार्टिंगला आला होता तेव्हा किती एकदम शांतपैकी राहायचा, शांत मनाने राहायचा, आणि आता बघा थोडं त्याच्यात म्हणजे ॲटिट्यूड भरतच चाललेला आहे. आता काही जणांना झोंबल बाबा की ह्यानं दीपकला का टार्गेट करायला लागले. तुम्ही ना एक वेळेस दीपकच्या बाजूने नाही तर एक वेळेस गेम प्लेच्या बाजूने गेम बघा, व्हिडिओ बघा, फोटो बघा, जे काय ते बघा, टास्क बघा, मग तुम्हाला समजेल की हा दीपकला का एवढं म्हणजे दीपकच्या बाजूने का बोलत नाहीये. त्यावेळेस तुम्हाला समजेल की काय असतंय ते. मी अथर्वच्या पण बाजूने बोलत नाही आणि मी कुणाच्याही बाजूने बोलत नाही. मी पूर्ण गेम प्ले मध्ये जे होत आहे त्याच्यावर मी रिव्ह्यू देतोय, दुसरं काहीच नाही. मला कुठलाच माझा फेवरेट प्लेअर नाही किंवा कुठलाच माझी फेवरेट सिटी सुंदरी नाही, माझे सगळेच फेवरेट आहेत. असं काहीच नाही की मी दीपकच्याच बाजूने बोलत नाहीये, मी सुभाष दादाच्याच बाजूने बोलत नाहीये. आता मला सांगा, मी सुभाष दादालाच घर का द्या बोललो? कारण की त्याला गरज आहे त्या गोष्टीची, माहितीये का. हे बघा, आपल्याला गेम प्ले ह्या व्यक्तीला जिंकवायचा आहे ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे त्या ट्रॉफीची आणि त्या पैशाची. म्हणजे अशा व्यक्तीला खरंच गरज आहे, त्या व्यक्तीचं म्हणजे पूर्ण लाईफ टाईम ते गोष्ट आठवून राहील आणि ध्यानात राहील त्याच्या की हा बाबा, मला झी5 काहीतरी दिलेलं आहे. तशी गरजू व्यक्ती आहेत सुभाष दादा, क्रिश आणि पवन, हे 3 जण आहेत. खूप गरजू व्यक्ती आहेत. आता बघा, तुम्ही दीपकला का नाही बोलचाल की दीपककडे घर तर आहे नॉर्मली, बाकी त्या 3कडे घर कसलंच नाहीये. त्याच्यामुळे मला ह्या 3 व्यक्तीला घराची खूप गरज आहे असं वाटतं कुठेतरी. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ना सगळं कळून जातं की कोणाला कशाबद्दल आणि कोण कुणासाठी गेम प्ले बघायला आला होता ते. त्याच्यामुळे ना एक्सप्लेन करायची गरज नाही की मी कुणा साईडने बोलतोय. मी एका साईडने बोलत नाही, मी दोन्ही साईडने, मी तिन्ही साईडने आणि मी सगळ्या साईडने बोलतो. माझं फक्त रिव्ह्यू द्यायचं काम आहे आणि मी रिव्ह्यू देत राहणार. त्याच्यामुळं मला कोणी एक्स्ट्रा कमेंट करू नका प्लीज की तू ह्याच बाजूने बोलतो, तू त्याच बाजूने बोलतो.
कमेंट करायला बरोबर वाटतं, बट गेम आहे ना ते गेमच्या नजरेनं बघा. तुम्ही एका प्लेअरच्या नजरेनं गेम बघू नका. गेम साईडच्याच ह्याच्याने बघा, तेव्हा समजेल तुम्हाला की खरंच गेम काय आहे ते. तुम्ही येता फक्त व्हिडिओ बघता, कमेंट करता, ह्याच्यात काय फायदा नाही. पूर्ण गेम बघा, मग तुम्हाला समजेल. बघा G5 ना फक्त अथर्वलाच नाही तर पूर्ण बैलगाडा शर्यतीची जे माणसं आहेत त्यांचं सगळ्यांचं मन दुखवलं आहे. मग पूर्ण TRP पडणारच. मी फक्त ह्याच्यावर अंदाज लावू शकतो. TRP कुणामुळे पडते हे नाही सांगू शकत. मी अंदाज लावतो की TRP पडू शकते, कारण की बघा रामा आहे ना, रामामुळे पण भरपूर 30% या 20% TRP पडू शकते. रामामुळे आणि नीतामुळे ना भरपूर काही लोक होते ते की गेम प्ले बघत होते. आणि अथर्वचं तर सांगण्याची गरज नाही, कारण की अथर्व आणि रेवतीमुळे अर्ध्याच्या वरी बैलगाडा शर्यतीतले जे लोक आहेत जे व्हिडिओ बघत नव्हते ते देखील अथर्वला बघून व्हिडिओ बघायला आल्यात. आणि अथर्वने एक शब्द बोलायला वाईट वाटलं की त्याला म्हणजे जे अख्ख्या तालुक्यात त्याचं म्हणजे नाव खराब होतं मन. त्याच्यानंतर त्याला हे संधी भेटली. हे संधीनंतर आता अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या गावामध्ये त्याचा म्हणजे पूर्णपणे सत्कार आणि पूर्ण चांगलं बोललं जात आहे त्याच्याबद्दल. मला खूप चांगलं वाटलं. अथर्व म्हणजे रडला यार, पण अथर्व जायला नाही पाहिजे होता. अथर्व येईल असं वाटतंय का तुम्हाला? मला तर वाटत नाही आता अथर्वला घेतील, कारण की वाईल्ड कार्ड एंट्री एक वेळेस असते, आता डबल नसते. मला तर वाटतं डबल एंट्री घ्यायला पाहिजे आणि अथर्वला गेममध्ये घेतलं पाहिजे. अथर्वला जर गेममध्ये घेतला ना फुल म्हणजे फुल TRP डबल होऊन जाईल यांच्या चल भावा सिटीची, आणि बघायला पण मजा येईल. कारण की अथर्वमध्ये ना तो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स लेवलने खेळतो आणि तो पूर्णपणे प्रत्येक प्लेअरला टक्कर देऊ शकतो, असा कॉन्फिडन्स आहे अथर्वमध्ये. आणि अथर्वच एक होता की दीपकला टक्कर देऊ शकला असता. दीपक पण फुल स्ट्रॉंग प्लेअर आहे माहिती आहे का. दीपक पण कमी नाही, दीपक पण स्ट्रॉंग प्लेअर आहे. त्याच्यामुळं दीपक थोडंसं मला कुठेतरी वाटते दीपकला जर ट्रॉफी दिली ह्या लोकांनी तर समजून जावा की हे गेम पूर्ण म्हणजे पूर्ण अनफेअर होता आणि हे पूर्ण स्क्रिप्टेड आहे. हो, हे गेममध्ये टास्क जे करतात ते नॉर्मल ह्यांना सांगतात की तुम्हाला असं करायचं आहे तसं करायचं आहे, बट हे जे होतं सगळं अथर्वला बाहेर काढण्याचं प्लॅन ते पूर्णपणे यांचा सक्सेस झाला आहे. बट यांचे TRPवर समजून जाईल की काय होता आणि काय नाही. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलला एवढं शेअर करा की पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला, बाय बाय.